नमस्कार, उमेश 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. भारताची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि संविधानाचा सन्मान सदैव जपू असे आवाहन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केले. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात 6 ध्वजारोहण करण्यात आले. आमदारांच्या हस्ते तिरंगा फडकून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगान करून स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक आणि हुतात्म्याचे स्मरण केले. यावेळी बोलताना सुलभाताई खोडके यांनी सांगितले की स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्तता नाही, तर देशप्रेम, जबाबदारी, शिस्त, कर्तव्य आणि एकात्मतेचा स्वीकार आहे. संविधानाने दिलेल्या हक्कासोबतच प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्य ही प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्यासह विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ग्रीन अमरावती अभियानाअंतर्गत शहरातील दुभाजकामध्ये टर्मेनिया प्रजातीच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभही करण्यात आला. स्थानिक रेल्वे स्टेशन चौकातील दुभाजकावर सुलभाताई खोडके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. अमरावतीला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी नागरिकांनीही वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनात सहभाग व्हावे असे आवाहन करण्यात आले. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.